कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात प्रभू श्री रामचंद्रांसाठी, द्वापार युगात धर्मवीर युधिष्ठिरसाठी आणि कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूपी वरदान ठरलेली आई तुळजाभवानी. नवरात्रामध्ये नवमीच्या मध्यरात्री श्री तुळजाभवानी शिलांगण खेळण्यासाठी 108 साड्या गुंडाळून त्यावर पांढरी साडी लावून भोपे आणि पुजाऱ्यांच्या हस्ते नगरवरून आलेल्या पालखीमध्ये ठेवली जाते आणि ती घेऊन मंदिराभोवती एक पूर्ण प्रदक्षिणा घेऊन मानाच्या आरत्या गायला जातात. नंतर ती मूर्ती लाकडी पलंगावर अलगद ठेवली जाते. देवीच्या या निद्रेस श्रमनिद्रा म्हणतात आणि कोजागिरी पौर्णिमेला देवीची पुन्हा गाभाऱ्यात स्थापना केली जाते. ही प्रथा शेकडो वर्षांपासून खंड न पडता चालू आहे. पण दरवर्षी नगरवरूनच पालखी काय येते? नगरमध्ये कुठे तयार होते? काय आहे या मागचा इतिहास? तर याची अशी आख्यायिका सांगितली जाते. अहमदनगर शहरापासून पश्चिमेकडे सुमारे 11 किलोमीटर अंतर असलेले हिंगणगाव येथील जगतापाड्यामध्ये जगदंबा बालपणी वास्तव्यास होती. जगदंबा मातेला येथील वैभव विलास रुचला नाही. तिचे मन येथे फारसे रमलेच नाही आणि त्यातच या गावामध्ये देवी आजाराची मोठी साथ आली आणि याच अवस्थेमध्ये देवीने हिंगणगाव सोडले आणि जाता जाता आपल्या अस्तित्वाची निशाणी म्हणून हिंगणगाव हमीदपूर गावाच्या शिवेवर आपल्या पाऊलखुणा सोडलेल्या आहेत. त्या आजही अस्तित्वात आहेत. त्यानंतर अहमदनगर शहराजवळील बुऱ्हाणनगर या गावी अंगावर खरूज, नायटे आणि अत्यंत दुबळ्या स्थितीत येथील मारुती मंदिराजवळ दैवी अवतारातील जगदंबा बालिकेच्या रूपात प्रगट झाली. रडत असलेल्या या केविलवाण्या बालिकेकडे येथील आजचे जगदंबा मातेच्या भक्तांचे वंशज श्री जानकोजी तेली यांची नजर गेली. जानकोजींना मुलबाळ नव्हते. त्यांनी तिला जवळ घेतलं आणि परमेश्वराने आपल्याला प्रसादच दिला असे समजून तिचे पालनपोषण केले. तिच्या पदस्पर्शाने जानकोजीचा तेलाचा व्यवसाय भरभराटीस आला. इतकेच नव्हे तर गावाचीही भरभराट झाली. जानकोजीच्या घरी वाढणारी जगदंबा आता मोठी झाली होती. जानकोजी तिला वर शोधण्याच्या विचारातही होते आणि अचानक तेथील राजाची पापी नजर या सुंदर मुलीवर पडली. त्यांनी जानकोजीकडे तिला मागणी घातली. जानकोजीला ही बाब खटकली. त्यांनी नकार कळवताच राजाने मुलीला आमच्या स्वाधीन केले नाही तर तिला पळवून नेऊ असे सांगितले. त्याच दिवशी भर दुपारी जानकोजीचा वाडा आणि मारुती मंदिर वगळता सर्व घरे जमीनदोस्त झाली. गावावर असे नैसर्गिक संकट आलेले असताना देखील राजाने आपला निर्णय बदलला नाही. राजा स्वतः मुलीला पळवून नेण्यासाठी आपल्या निवडक सैन्यासह तेथे आला. हे पाहून जगदंबेने तेथून तुळजापूरच्या दिशेने पलायन केले. शेवटी तुळजापूरमध्ये एक शिळा होऊन पडल्याचे सैन्याने आणि राजाने पाहिले आणि ते हताश होऊन परतले. इकडे जानकोजी मुलीच्या विरहाने फार दुःखी झाले आणि अकस्मात एक दिवस जानकोजीला दृष्टांत झाला. जगदंबेने त्यांना दर्शन दिले आणि सर्व हकीकत कथन केली. मी हिंगणगावमध्ये दैवी रूपातील बालिका होते. तुम्ही माझी अत्यंत मनोभावे सेवा केली. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. माझे तुळजापूर येथे वास्तव्य असून तुम्ही दसऱ्याच्या दिवशी भाजी भाकरी घेऊन या. मी त्याचा आनंदाने स्वीकार करेन. आजही जगदंबा मातेच्या नैवेद्याचा मान जानकोजीच्या वारसांकडे आहे. आजही ते देवीची मनोभावे सेवा करतात. जगदंबा मातेच्या पालखीसोबत राहून ते तुळजापूरपर्यंत जातात. हिंगणगाव हे लहानपणचे ठिकाण असल्यामुळे या गावातील सोनवणे पाटील जगदंबा मातेची पालखी या गावातील मोरे सुतार यांच्याकडून बनवून घेऊन बुऱ्हाणनगरच्या भगत कुटुंबियांकडे देत असत. सुमारे 80 ते 90 वर्षापूर्वी हिंगणगावचे सोनवणे पाटील यांचे राहुरी येथील नातेवाईक घोगरे पाटील यांनी देवीला नवस केला आणि देवी नवसाला पावल्याने त्यांनी पालखी करता राहुरी येथे 5 खंड जागा दिली आणि तेथील लोहार सुतार यांच्याकडून पालखी तयार करून घेतली. तेव्हापासून पालखी हिंगणगावऐवजी राहुरी येथे तयार होऊ लागली. आजही हिंगणगाव येथील मोरे सुतार मंडळी आमचे वंशज पालखी तयार करायचे म्हणून सांगतात. दररोजच्या देवपूजेप्रमाणे पालखीसाठी दररोज काहीतरी काम करायचे, असे वर्षभर पालखीचे काम पूर्ण करायचे अशी प्रथा होती असेही ते सांगतात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे हमीदपूरमधील जगदंबेच्या पाऊलखुणा आजही अस्तित्वात आहेत. पुढे या पाऊलखुणाबरोबरच विधिवत पूजा करून देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. जगदंबा मातेचे वास्तव्य असलेल्या वाड्यामध्ये जगताप आणि सोनवणे कुटुंबियांनी
सन 2011 मध्ये बाल अंबिकेची स्थापना केली. या गावाला जगदंबा मातेचे माहेर म्हणूनही संबोधले जाते आणि म्हणूनच या गावामध्ये ऐन घटस्थापनेच्या आदल्या रात्री पालखी येते. पूर्वी तिचा मुक्काम या गावामध्ये 2 दिवस असे. शेजारील जखणगाव, टाकळी खतगाव, इसक, निमळक, खारेकर्जुने या गावातून भक्तगण दर्शनासाठी येत असत. दुष्काळी परिस्थिती, पाण्याची गैरसोय यामुळे गावातील ग्रामस्थांनी पालखीचा 1 दिवस टाकळी खतगाव गावासाठी दिला. आजही हिंगणगावमध्ये घटस्थापनेच्या आदल्या रात्री पालखी येते आणि तिचे गावकऱ्यांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत होते. पूर्वी पालखी हिंगणगावमध्येच बनत असल्याने सकाळी पालखीचा पाळणा पूर्णपणे सोडला जातो आणि तो सोडण्याचा आणि जोडण्याचा मान हिंगणगावमधील मोरे सुतार आणि हमीदपूरमधील वैराळ कुटुंबियांकडे असतो. पालखीचा थोडा पाय कापून खिळपाचर करून पुन्हा व्यवस्थित बांधली जाते. मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी उपस्थित राहतात. सोबतच गोंधळी हे देवीचा गजर करतात. आरती झाल्यानंतर दुपारी पालखी जगतापवाड्यात नेऊन तिची विधिवत पूजा करतात आणि सवाद्य मिरवणुकीने माहेरात आलेली देवीची पालखी प्रत्येक गावकऱ्याच्या दारासमोर मोठ्या थाटाने विराजमान होते आणि याच दिवशी अखंड महाराष्ट्रात घटस्थापना होते. या गावांमध्ये घटस्थापनेच्या अगोदर त्रयोदशीला पलंगाचे आगमन होते. हा पलंग गावकऱ्यांच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये काही वेळासाठी ठेवला जातो. घटस्थापनेच्या दिवशी पालखी विराजमान असलेल्या ठिकाणापासून नवस फेडण्यासाठी किंवा आनंदाने त्या दिवशी लोक गळ्यात तरवडाच्या पानाची माळ आणि डोक्यावर भंद म्हणजे एका छोट्या मडकामध्ये कापूर, करडई, तेल पेटवून डोक्यावर घेऊन ते हमीदपूरमधील देवीच्या पावलांकडे जातात आणि तेथे ते उतरवले जाते. हिंगणगाव, हमीदपूर या गावांमध्ये पालखी सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गावातील सर्व जाती धर्माचे लोक कुठल्याही कानाकोपऱ्यात असोत, अगदी सैन्यदलातील जवानही सुट्टी घेऊन गावात येतात आणि जगदंबा मातेला अंगाखांद्यावर खेळवतात. सायंकाळपर्यंत हिंगणगावमध्ये घरोघरी पालखी मिरवणूक झाल्यानंतर गावाच्या वेशीमधून ती हमीदपूर गावाकडे दिली जाते. हमीदपूर गावामध्येही चौकातील मंदिरासमोर आरती करून दारोदारी विराजमान केली जाते. त्यानंतर देवीच्या पाऊलखुणा असलेल्या मंदिरामध्ये पालखीचे पूजन केले जाते आणि देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून गावच्या वेशीमधून नाचवत खेळवत निमगाव वाघाच्या ग्रामस्थांना दिली जाते. हा आनंद सोहळा पाहिला की डोळ्याचे पारणे फिटते.